सम्यक न्यूज. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जय भीम. मी विजय निलंगेकर. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. बाळासाहेब आंबेडकरजी यांनी या ठिकाणी आघाडीला मान्यता दिलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये अविनाशजी सुद्धा या ठिकाणी आहेत. प्रशांतजी थोड्याच वेळापूर्वी वंचित आघाडीचे नेते ते या ठिकाणी ते फॉर्म भरण्याकरता गेले. अविनाशजी थोडे उशिरा आले, परंतु आज सर्व एकत्रपणे काँग्रेस आणि वंचित आघाडी ही निवडणूक संयुक्तपणे या ठिकाणी लढवेल आणि त्या संदर्भामध्ये अविनाशजी सुद्धा आपल्याशी बोलतील. वाटाघाटी झाल्या तर 61 जागा काँग्रेसकडे आणि 20 जागा वंचित आघाडीकडे. मागच्या वेळेस थोडस आमच्या सोबत गफलत झाली होती काँग्रेसकडून, पण यावेळेस आम्ही ती जागा, आमच्या 20 जागा आम्ही सोडून घेतलेल्या आहेत आणि पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते स्वर्गीय श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून मी आजच्या या प्रेसला आलेलो आहे आणि मला पूर्ण अपेक्षा आहे की यावेळेस काँग्रेस आमच्या सोबत व्यवस्थितपणे ही भूमिका निभवेल आणि आमचं जे मुख्य टार्गेट आहे भाजपला हरवणे आणि इथलं अशोक चव्हाणांचं जे काही वर्चस्व गेल्या अनेक वर्षापासून या नांदेड जिल्ह्याला बर्बाद करण्याचं काम अशोक चव्हाणांच्या माध्यमातून झालेलं आहे. मग ते त्या कोणत्याही पक्षात असो त्यांच्या त्या वृत्तीने झालेलं आहे आणि म्हणून ती वृत्ती संपूर्ण या विकासाचं राजकारण इथं व्हावं आणि त्या विकासाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडी भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस सोबत आम्ही युती केली. 20 जागा समाधानकारक आहे. समाधानकारक जरी आकडा नसला तरी कुठंतरी शत्रूला हरवण्यासाठी 2 पावलं मागे यावं लागतं. त्या दृष्टिकोनातून आम्ही ती 20 जागावर आमची तडजोड केली. ज्या काही आता सरदे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार ज्या 20 जागा आमची युती झालेली आहे तेवढ्याच जागेचे आम्ही एबी फॉर्म भरू आणि मला अपेक्षा आहे की काँग्रेस सुद्धा आमच्या कुठेही समोर एबी फॉर्म भरणार नाही. 9 जागेचं सांगितलं ना, जे आता 20 जागा आहेत त्या 20 जागेचेच एबी फॉर्म भरले जाणार. ज्या काही डिक्लेअर झाल्यात त्यातले जे काही एक्स्ट्रा झाले असतील ते तिथं एबी फॉर्म भरला जाणार नाही. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा,